बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की स्वामी काय म्हणतात अवलिया आहेत किंवा संत आहेत, तर तुमच्या मते नक्की स्वामींचं स्वरूप काय आहे? तसं पाहायला गेलं तर वेदांना पण हे जमलेलं नाहीये. वेदांनी पण खूप प्रयत्न केला, सप्तऋषींनी प्रयत्न केला, आदिशेषाने प्रयत्न केला, तर माझ्यासारख्या अज्ञानी व्यक्तीला तर अजून काय एवढं जमेल असं वाटत नाही. पण तरी मी जे महाग्रंथ श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतमध्ये सांगितलंय त्या पद्धतीने सांगतो. आपण सोप्या भाषेत परमेश्वर असं म्हणतो, बरेच जण परमात्मा असं म्हणतात, काहींच्या दृष्टीने बिंदू स्वरूप परमात्मा असं नाव आहे, काही जण म्हणतात की ज्याला ते बिंदूचं स्वरूप मानतात परमात्म्याला. आणि कर्ममार्गामध्ये किंवा सनातन हिंदू संस्कृतीमध्ये आपण आदिपराशक्ती या नावाने ओळखतो परमात्म्याला. तर तिलाच काही जण गायत्री म्हणतात. तर तोच जो काही परमात्मा किंवा आदिपराशक्ती आहे त्यालाच आपण सोप्या भाषेत श्री स्वामी समर्थ म्हणतो. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या महाग्रंथामध्ये वारंवार असा उल्लेख आलेला आहे की श्रीपाद स्वामी जे होते, म्हणजे दत्तात्रयांनी जो पहिला अवतार घेतला श्रीपाद स्वामी, श्रीपाद श्री वल्लभ, आणि त्यानंतर पुढचा अवतार ते घेणार आहेत, म्हणजे असं त्यामध्ये दिलेलं आहे. तो ग्रंथ 1300च्या काळात लिहिला गेला होता शंकर भट्ट या लेखकांकडून. आणि मग त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 1400च्या काळात श्रीपाद स्वामीच नरसिंह सरस्वती स्वामी हा अवतार धारण करणार आहेत. आणि मग नंतर 18th सेंचुरीमध्ये म्हणजे 1800च्या काळात श्री स्वामी समर्थ हा अवतार ते धारण करणार आहेत. तर या सगळ्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की या तीनही अवतारांमध्ये ते त्रिदेव आणि त्रिदेवी यांचं संयुक्त स्वरूप असणार आहेत. म्हणजेच वाणी हिरण्यगर्भ म्हणजे त्याला आपण सरस्वती आणि ब्रह्मदेव म्हणतो, पद्मावती व्यंकटेश म्हणजेच लक्ष्मीनारायण म्हणू आपण, आणि शिवपार्वती, असं हे तीनही एकत्रित स्वरूप ते धारण करणार आहेत. अर्धनारी नटेश्वर, ज्यामध्ये राईट पोर्शनमध्ये सगळ्या मेल सगळ्या एंटिटीज किंवा सगळे मेल पॉवर्स सगळ्या असणार आहेत, आणि लेफ्ट पोर्शनमध्ये सगळ्या फिमेल पॉवर्स असणार आहेत, म्हणजे गॉड गॉडेसेस वगैरे असं सगळं. तर हे मुख्य देवता जे आहेत ज्यांना आपण परमात्मा स्वरूप मानतो, त्रिदेव त्रिदेवी, हे सगळे एकत्रित आहेत. तर त्यांना आपण श्री स्वामी समर्थ या स्वरूपात ओळखतोच. शिवाय त्यामध्ये अजून एक उल्लेख आहे की श्री स्वामी समर्थ किंवा श्रीपाद श्री वल्लभ हे महागणपतीचं देखील स्वरूप आहे. काणीपाकम नावाचं एक एरिया आहे, आजही आहे, आणि तिकडे स्वयंभू गणपती आहे. आणि तिथे आजही तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला दर्शन होईल, स्वयंभू गणपती आहे तिकडे. तर तिकडचा एक छोटासा प्रसंग आहे ज्यामध्ये गणपतीने शास्त्र, तिकडं जे कोणी शास्त्री लोक होते, यज्ञ करणारे लोक होते, ज्योतिष होते, त्यांनी एक अंदाज मांडला होता की हा इकडे एक यज्ञ जर केला तर त्याची पूर्णाहुती स्वीकारायला महागणपती स्वतः प्रकट होईल. आणि त्या यज्ञ झाल्यानंतर यज्ञाच्या विभूतीने गणपतीचा आकार धारण केला, महागणपतीचा, आणि मग त्याने सोंडेमध्ये ती आहुती स्वीकार केली. तर हे झाल्यानंतर मग तिथे अजूनही काही आहेत काही गोष्टी. दर्शकांनी आवर्जून श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ह्या महाग्रंथाचं पठण पारायण करावं. मला ह्या गोष्टी लक्षात येतीलच, मी आता फक्त थोडक्यात सांगतो. तर त्यामध्ये 3 जणांनी त्यामध्ये संदेह निर्माण केला. त्यांना वाटलं की हे खोटं आहे, जे बघतोय ऐकतोय आपण जे काय बोलतोय हे सगळं खोटं आहे. मग त्यांना गणपतीने शाप दिला होता, मग त्यांच्या पुढच्या जन्मामध्ये त्यांचा उद्धार झाला. पण मग त्यामध्ये महागणपती स्वतः सांगतो की मीच श्रीपाद श्री वल्लभ स्वरूप धारण करणार आहे. अशा प्रकारे त्यांनीच म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ स्वरूपात फक्त त्रिदेव त्रिदेवीच नाही तर महागणपती देखील ते आहेत. अजून एक उल्लेख त्यामध्ये आढळतो की काहींना प्रश्न पडतो की श्रीपाद स्वामी नक्की कोण आहेत. तर त्यामध्ये पुढे अजून उल्लेख येतो की त्यांची अनेक स्वरूपात आराधना झालेली आहे. त्यांची सुब्रमण्यम म्हणजे कार्तिक स्वामी या स्वरूपात देखील आराधना, त्यांची पूजा झालेली आहे. अजून त्यांची बाल त्रिपुर सुंदरी या स्वरूपात देखील पूजन झालेलं आहे. अजून अय्यप्पा स्वामी, हरिहरात्मज अय्यप्पा स्वामी, ज्यांचं शबरीमलाला म्हणजे जागृत देवस्थान आहे स्वयंभू, तिकडे जे स्वरूप आहे ते रूप देखील स्वामी आहेत. अशा ओव्हरऑल हे जे काही मुख्य जे काही दैवत आहेत की जे पूर्ण अवतार मानू शकतो आपण, किंवा परमेश्वराचं मूळ स्वरूप, अंश अवतार देखील नाही. तर हे सगळे जरी एकत्र झाले तरी त्याला आपण त्या ज्या रूपाला जे काय मानू तर त्याला आपण श्री स्वामी समर्थ मानू शकतो. म्हणून म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांना मी हे सांगू इच्छितो की आपण इतके भाग्यवान आहोत की आपण केवळ
स्वामींचं नाव घेतो त्यावेळेला एवढ्या सगळ्या देवतांची आपण भक्ती आराधना करत असतो.